नमस्ते सर्वांना। आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि मसालेदार सोया चंक्स ग्रेव्ही मसाला, जी भाकरी, चपाती, भात किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागते। हेल्दी, प्रोटीनने भरपूर आणि नॉनव्हेज इतकी स्वादिष्ट। घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करा। चला तर मग रेसिपी बघूयात। इथे गॅसवरती एका पातेल्यात मी पाऊण पातेलं पाणी घातलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आता आपण एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ हलवून घेऊयात। मीठ घातल्याने सोया चंक्स आपली आळणी लागत नाही, त्यामध्ये मीठ चांगल्या पद्धतीने मुरते। इथे मी 2 लवंग आणि 3 मिरे घेतलेले आहेत आणि 2 तमालपत्रे आपण ते उकळत्या पाण्यात टाकून घेऊयात, म्हणजे त्याचा स्वाद आपल्या सोया चंक्सला लागेल। आणि एक बाउल मी सोया चंक्स घातलेला आहे आणि हलवून घेऊयात सगळ्या बाजूने। मस्त असं सगळे सोया चंक्स त्या पाण्यामध्ये मिक्सअप करून घेऊयात आणि उकळी काढूयात। मस्त अशी उकळी काढूयात आणि थोडंसं मीडियम गॅसवरती 5 मिनिटं आपल्याला सोया चंक्स चांगले शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा काही उग्रवास असेल तोही निघून जाईल आणि आपले सोया चंक्स चांगले मऊ लुसलुशीत होतील। आता इथे आपले सोया चंक्स शिजवून रेडी आहेत। बघू शकता तुम्ही, एका चाळणीवर आपण काढून घेऊयात। त्यातलं पाणी प्रेस करून नितळून घेऊयात। अगदी ड्राय असे नाही, पण मीडियम असे आपले सोया चंक्स राहिले पाहिजेत। थोडेसे ओलसर पण ड्राय असावेत थोडेसे। तर अशा पद्धतीने पाणी पूर्णपणे काढून घेतल्यानंतर एका बाउल मध्ये मी ते सोया चंक्स घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण मसाले ऍड करूयात। लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा जिरं पावडर आणि धन पावडर, हिंग पाव चमचा आणि हळद अर्धा चमचा। त्यानंतर आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एकसारखे हलवून घेऊयात। हलक्या हाताने सर्व मिक्सअप करून घेऊया, म्हणजे मसाले चांगले त्यामध्ये मुरतील आणि आपलं सोया चंक्स छान असे टेस्टी बनतील। आता हे सोया चंक्स छान मिक्सअप झाल्यानंतर आपण त्याला एक झाकण लावून ठेवूयात आणि बाजूला ठेवूयात। आता इथे मी 2 छोट्या टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, एक शिमला मिरची बारीक चिरून आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून। चला तर आता पुढे बघूयात। गॅसवरती कढई गरम करूयात। त्यामध्ये 3 चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा परतवून घेऊयात। छान पद्धतीने कांदा तेल सुटेपर्यंत, लाल होईपर्यंत आपण छान असा भाजून घेऊयात। तर इथे मी आता कांदा भाजत आहे। एक 3 ते 4 मिनिटं लागतात आपल्याला छान कांदा भाजण्यासाठी। मीडियम गॅसवरती भाजा, म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल। तर एकसारखा सगळ्या बाजूने हलवून घेऊन कांदा भाजलेला आहे आपला। आता त्यामध्ये आपण शिमला मिर्च, आलं लसूण पेस्ट ऍड करूयात। आता इथे एकसारखे हलवून लसूण चांगला भाजेपर्यंत, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आणि शिमला मिर्च छान अशी मऊ पडेपर्यंत आपल्याला हे सर्व एकसारखे भाजायचे आहे। एक 3 ते 5 मिनिटं लागतात हे सगळं भाजण्यासाठी। ते झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस, त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे। इथे बघू शकता मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी पाव चमचा हिंग पावडर घातलेली आहे आणि सर्व मसाला आपण चांगला परतून घेऊयात। छान असा हलवून घेऊयात एकसारखा, कुठेही करपणार नाही असं बारीक गॅसवरती। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण एकसारखे हलवून घेऊयात। छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। ह्या पद्धतीने थोडं पाणी ऍड करूयात आणि पुन्हा मिश्रण एकसारखं ढवळून घेऊयात आणि 3 ते 5 मिनिटं आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा आपला कलर पण आलेला आहे आणि मस्त टोमॅटो मसाला सर्व एकत्र मस्त शिजलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला सोया चंक्स टाकून घ्यायचे आहेत। इथे मी सोया चंक्स ऍड केलेले आहेत। पुन्हा एकदा मिश्रण एकसारखे हलवून घेऊयात। पूर्ण मसाला त्यामध्ये सोया चंक्स मध्ये ऍड करून घेऊयात। सगळ्या बाजूने मसाला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आणि मस्त असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये थोडंसं आपण पाणी ऍड करूयात। पाणी ऍड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण एकसारखं ढवळून घेऊयात। कुठेही करपणार नाही असं, चिकणार नाही असं हलवून घ्या आणि मीडियम गॅसवरती 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात।
तर आपण हे शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं आपली ग्रेव्ही चंक्स रेडी आहेत. ह्यामध्ये आता थोडंसं आपण कसुरी मेथी घालूयात, चुरून घालूयात, म्हणजे स्वाद आपला अधिक चांगला होईल, आणि थोडीशी कोथिंबीर. तर अशा पद्धतीने मस्त असा आपला सोया चंक्स मसाला ग्रेव्ही रेडी आहे. मस्त नॉनव्हेज सारखीच टेस्ट लागते, मुलांना तर खूप आवडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर ही डिश नक्की बनवू शकता. मस्त असा स्वाद लागतो, एक नंबर टेस्टला आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.